विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा झटका बसलाय। आता ठाकरेंपुढे आणखी एक आव्हान उभं राहिलंय। ठाकरेंकडे असलेलं मशाल चिन्ह देखील आता जाणार का अशी चर्चा सुरू झाली आहे। पाहूयात त्या संदर्भातला हा खास रिपोर्ट। विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयानंतर ठाकरे पुन्हा अडचणीत। समता पक्षाचा मशाल चिन्हावर पुन्हा दावा। निवडणूक आयोग मशाल चिन्हावर निर्णय देणार। विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी निकाल दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेलं हे विधान आहे। पण पवारांनी सांगितलेली ठाकरेंची मशाल आता किती दिवस मोकळी राहणार असा प्रश्न निर्माण झालाय। कारण यापूर्वीच ठाकरेंनी दिलेल्या मशाल चिन्हाला विरोध करणाऱ्या समता पार्टीनं मशाल चिन्हावर पुन्हा एकदा दावा केलाय। धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांना दिला तेव्हा निवडणूक आयोगानं ठाकरेंना मशाल चिन्ह दिलं होतं। ते चिन्ह समता पार्टीचंच असल्याचा दावा करत निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात समता पार्टीनं धाव घेतली होती। आता त्याच समता पार्टीनं पुन्हा एकदा निवडणूक आयोगात मशाल चिन्हासाठी दावा करणार असल्याचं म्हटलंय। कॉमन सिंबल के तौर पर मशाल सिंबल की डिमांड करेंगे जो माननीय उद्धव ठाकरे जी को अलॉट हुआ है, क्योंकि वो सिंबल हमारा है और हम लोग केवल और केवल मशाल सिंबल के तौर पर ही कॉमन सिंबल के लिए अप्लाई करेंगे। अभी इलेक्शन कमीशन भी जाएंगे और हम लोग इलेक्शन कमीशन से मांग करेंगे कि हमें हमारा जो सिंबल है, हमारी पहचान है, हमारा सिंबल हमें वापस दिया जाए। हा दावा करताना त्यांनी निवडणूक आयोगाच्या 4 जानेवारीच्या पत्राचा उल्लेख केलाय। आयोगानं जे परिपत्रक काढलंय त्यानुसार नोंदणीकृत पण मान्यता नसलेल्या पक्षांना चिन्ह वाटपाबाबत प्रक्रिया सुरू केल्याचं म्हटलंय। त्यानुसार मूळ चिन्हावर दावा करणार असल्याचं समता पार्टीचं मत आहे। 3 नोव्हेंबर 2022 ला महाराष्ट्रातील रिक्त झालेली अंधेरीची पोटनिवडणूक झाली। शिवसेनेचे रमेश लटके यांच्या निधनामुळे तिथं पोटनिवडणूक झाली। जेव्हा पोटनिवडणूक जाहीर झाली तेव्हा शिवसेनेत 2 गट पडले होते। त्यामुळे धनुष्यबाण चिन्ह दोन्ही गटांना न देण्याचा आयोगानं निर्णय घेतला होता। तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मशाल तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला ढाल तलवार चिन्ह देण्यात आलं होतं। पण आयोगानं फेब्रुवारी 2023 मध्ये दिलेल्या निकालानंतरही ठाकरेंनी मशाल चिन्ह कायम ठेवावं अशी विनंती केली होती। त्यानुसार कोर्टानं ठाकरेंना मशाल चिन्ह ठेवण्याबाबत निर्णय दिला। पण तो निर्णय फक्त अंधेरीच्या निवडणुकीपुरता असल्याचं म्हणत समता पार्टी पुन्हा सुप्रीम कोर्टात गेली होती। त्यामुळे आता ठाकरेंना फावड्यावर निवडणूक लढवावी लागेल अशी भाजपनं टीका केली आहे। तर मशाल आमचीच असा दावा ठाकरेंच्या सेनेनं केलाय। एवढी गुरुमी दाखवून आता तुझं मशाल चिन्ह पण तुझ्याकडे नाही राहणार रे बाबा। ते फक्त एकाच अंधेरीच्या निवडणुकीसाठी मिळालेलं। यापेक्षा सांगेन की निवडणूक आयोगाकडे विनंती कर आणि मशालचं चिन्ह गेलाय, फावडा चिन्ह मिळतं का बघ। फावडा त्याचा प्रचार करायची गरजच नाही। तोंड उघडल्यावर लोकांना कळेल ह्याला फावडाच बोलवला पाहिजे। त्याच वेळेस मशाल त्यांचं जे होतं खाली झालं आणि समता पार्टी जी आहे, समता पार्टी मला वाटतं त्यावेळेस जॉर्ज फर्नांडिस वगैरे किंवा त्या मॅडम त्यांचं पण नंतर त्यांनी काही कारवाई केल्यामुळे त्यांचं ते इलेक्शन कमिशनने त्यांना गोठून टाकलं होतं त्यावेळेस। आता तुमच्याकडेच हे चिन्ह राहील का काय नेमकं? आमच्याकडेच चिन्ह राहील कारण आम्हाला त्यांनी त्यावेळेस मान्यता दिली होती। पुन्हा एकदा मशाल पेटवण्याच्या तयारीत असलेल्या ठाकरे गटापुढे समता पार्टीनं संकट निर्माण केलंय। आता निवडणूक आयोग काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, नवी दिल्ली।